एक ऑगस्ट या दिनी 1 ऑगस्ट 2024 रोजी जो उपवर्गीकरण करण्यात यावं असा जो निकाल दिलेला आहे तो निकाल लागू होऊ नये, तो निकाल कंपल्सरी नाही करू शकता असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा मोर्चा आपण बघू शकता, मोठ्या प्रमाणात हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. इकडे ना कोणत्या पदावर आहे? या मोर्चामध्ये तरुणी पण आहेत. काय नाव तुमचं? या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा जो सहभाग आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. कारण 1 ऑगस्ट 2024 रोजी जो भूषण गवई यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयाला विरोध करत बहन मायावती यांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी भारत बंदचं आयोजन केलं होतं आणि त्या बंदला यशस्वीरित्या उत्तर प्रदेशमध्ये जे वर्गीकरण आहे ते लागू झालं नाही, ते रद्द झालेलं आहे. असा बहिणीची ताकद त्या ठिकाणी दिसून आली. 2024 ऑगस्ट 2024 मध्ये 21 ऑगस्टला जो भारत बंदचं आयोजन केलं होतं त्यामुळे उत्तर प्रदेश सारख्या देवभूमीमध्ये नाही सत्ता योगीची सत्ता असताना सुद्धा मोठा मोर्चा आणि आंदोलन केलं, बंदचं आवाहन केलं होतं. भारत बंद होता 21 ऑगस्ट 2024 रोजी. तर त्यामुळे बहिणीची ताकद त्या ठिकाणी दिसून आली आणि UP सारख्या हिंदूंच्या बलाढ्य भाजपच्या गडमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की त्यांच्या प्रभावामुळे, त्यांच्या दबावामुळे त्या ठिकाणी वर्गीकरण लागू झालेलं नाही. तोच प्रयत्न म्हणजे अनेक दिवस या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हे वर्गीकरण थांबलं पाहिजे. अशा प्रकारचं 59 जातीचं हे आंदोलन आहे असं या ठिकाणी दिसतंय.